श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ बघू शकतात की आज आहे गुरुवार. सगळ्यांना शुभ गुरुवार. मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे पहिला गुरुवार. तर मी सकाळी लवकर 5 वाजता उठले होते. मस्त असं चहा बनवून घेतला, कारण आंघोळ वगैरे सगळी केलेली होती आणि चहा घेतला, कारण एवढी थंडी होती की 5 वाजता अक्षरशः बाहेर सगळीकडे अंधार होता. म्हटलं चला देवपूजेची तयारी करायची होती आणि चहा पण घ्यायचं होतं. एकीकडे चहा ठेवला आणि दुसरीकडे देवपूजा, पुन्हा उंबरट्याला लेपन वगैरे लावायचं होतं. त्यासाठी मग मी तिकडे ताट भरून ठेवलं आणि इकडे चहा ठेवला. मला मस्त असा चहा घेतला कडक कडक, म्हणजे थंडी गेली कायम. कारण एकतर आंघोळ करून एवढं थंडी म्हणजे पडलेली होती आणि आंघोळ केल्यामुळे जास्त गार लागत होतं. तर हे बघू शकतात मी इथं म्हणजे काय केलं, आधी चहा घेतला आणि ताट तयार होतं हळदीचं लेपन वगैरे उंबरट्याला लावण्यासाठी. तर नंतर मी म्हणजे उंबरट्याला मस्त असं लेपन लावून घेतलं. गुरुवार होता, त्यातले त्यात पण मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. स्वामींची सेवा चालू आहे चरित्र सारामृत या ग्रंथाची. परत मार्गशीर्ष महिन्यातले देखील कथा वाचायची होती, पूजा मांडायची होती. त्यासाठी सकाळपासून धावपळ चालू होती 5 वाजल्यापासून. तर मी इथं हळदीचं लेपन लावून घेतलं उंबरट्याला. मस्त अशी बाजूनी रांगोळी म्हणजे गुलाबाची फुलं काढून घेतले. बघू शकता किती मस्त असे गुलाबाचे फुलं आहेत. असं वाटतं की हे म्हणजे छप्पे असतात ना आपले छोटे, म्हणजे नक्षीत, त्याच्यावरनं काढलेत का नाही. तर मी हाताने काढलेले होते. खूप सुंदर दिसत होतं ते, कारण खाली पिवळा कलर टाकला होता आणि त्यावर मस्त असतं रोज रेड कलरचं गुलाबाचं फूल काढलं होतं. तर इतकी छान दिसत होती ना ती म्हणजे रांगोळी. ते गुलाबाचे फुलं पिवळ्या कलरवरती एकदम छान असं उठून दिसत होते. तर बघू शकता इथं पांढऱ्या रांगोळीने उंबरट्यावर मस्त असे पाऊल काढले छोटे छोटे आणि पूजा करून घेतली. फुलं वगैरे उंबरट्याला म्हणजे ठेवले आणि आरती ओवाळून घेतली. मग माझी पूजा वगैरे या प्रकारे इथं चालत होती. नंतर म्हटलं चला देवपूजा करावी. तर देवपूजा करण्यासाठी सकाळी किती घाई असते ना, की टिफिन वगैरे बनवायचा होता. मला उपवास असले माझं नव्हतं, पण मुलाला स्कूलला पाठवणं, मिस्टरांचं टिफिन, हे सगळे कामं करून म्हणजे आपल्या वेळेत वेळ काढून आपल्याला सेवा देखील करायची असती. तर मी या प्रकारे अगोदर म्हणलं नंतर उशीर होईल देवपूजाला, त्यासाठी मी लवकर पूजा करून घेतली. परत मला म्हणजे नंतर मुलाला स्कूलहून सोडून आल्यानंतर आपल्याला गुरुवारची पूजा, महालक्ष्मीची पूजासुद्धा मांडायची होती. त्यासाठी मी सकाळी लवकर ही आपली घरातली देवपूजा करून घेतली. तर हे बघू शकतात मस्त असं क्लीन करून घेतलं. पुन्हा स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक देखील करायचा होता गुरुवार असल्यामुळं. तर या प्रकारे मी अशी एक एक देव ताटामध्ये काढून घेतले आणि मस्त अशी देवपूजा केली. खूप प्रसन्न वाटत होतं सकाळच्या वातावरणामुळे. आणि आम्ही अक्कलकोटला गेलो होतो ना त्या दिवशी, तर मी ते यंत्र आणलं होतं. तर ते पण म्हणजे 25 त्याच्यामध्ये मंत्र लागतात त्या यंत्रामध्ये. तर मस्त असं ते चालू होते, प्रत्येक वेळेस बदलत होते मंत्र आणि खूप छान असं वातावरण होतं. आणि त्याच्यामध्ये मी रमून गेली. मला 1 ते दीड तास लागला देवपूजा नुसतं करायला. तर मग नंतर मी देवपूजा झाली. मी म्हणजे देवघरातल्या देवांना आधी आंघोळ घालून घेतली आणि नंतर म्हणलं अभिषेक निवांत करावा, म्हणून मी अभिषेकाला परत सुरुवात केली. मस्त असं स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला दह्या दुधाने आणि पंचामृताने असा अभिषेक केला. थोडंसं मी मध घेतला, मधाने देखील म्हणजे मिक्स असं पंचामृत करून त्याने मी म्हणजे स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला. तर कसं असतं ना, आपण ज्यावेळेस सेवा करतो ती श्रद्धेने केल्यानंतर जरी टाईम नाही भेटला तरी स्वामी महाराज सेवा करून हातातून घ्यायची असेल ना, तर कोणत्या ना कोणत्या तरी म्हणजे मार्ग काढून नक्कीच सेवा करून घेत असतात. असं होतं की दररोज करायची पण नाही. ज्यावेळेस योग येतो की आजच गुरुवारी आपल्याला सेवा करायची, तर नक्कीच वेळ काढून आपण ती सेवा करावी. आणि तशी स्वामी महाराज ती सेवासुद्धा आपल्याकडून करून घेतात. तर बघू शकता मस्त असं मी पंचामृताने आणि ह्याने अभिषेक केला. त्यानंतर मग मी स्वामी महाराजांना मस्त अत्तर लावून घेतलं, हिनं अत्तर लावून घेतलं, कारण सगळ्यात प्रिय स्वामींना आवडते हिनं अत्तर. तर मी स्वामींना म्हणजे हिनं अत्तर लावून घेतलं. नंतर मी स्वामींना हे वस्त्र म्हणजे आज पिवळ्या कलरचं वस्त्र परिधान करायला स्वामी महाराजांच्या मूर्तीला. आम्ही अक्कलकोटला गेलो होतो ना, तिथून मी हे म्हणजे साहित्य आणलं होतं स्वामी महाराजांना, म्हणजे वस्त्र, हिनं अत्तर, अष्टगंध. चला मग मी मस्त अशी देवपूजा म्हणजे स्वामी महाराजांना अभिषेक वगैरे करून मस्त देवघरामध्ये ठेवलं. आणि नंतर मग बाकी देवांना कुंकू वगैरे लावलं, म्हणजे अन्नपूर्णा देवीला, तुळजापूरच्या देवीला आणि रुक्माईला आणि म्हणजे श्रीयंत्रावर वगैरे हळदी कुंकू हे केलं. आणि त्यानंतर दिव्याला देखील कुंकू लावलं. आणि दिव्याला पण दररोज तुम्ही हळदी कुंकू लावत जावा. तर या प्रकारे माझी आजची देवपूजाचं चालू होतं. कशी वाटते तुम्हाला? इतकं छान वाटतं ना मला देवपूजा करायची म्हटलं की माझं मन अतिशय उत्साही झालेलं असतं. आजच मी ठरवून ठेवते की उद्या कशा प्रकारे नवीन काहीतरी केलं का खूप छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता, मी जर तुम्हाला कधी माझे पहिले देवघरातले फोटो जर दाखवले तर खरंच ना माझ्या देवघरामध्ये म्हणजे मला फक्त लग्नामध्ये जे देव आलेले होते तेवढेच होते. आणि मला खरंच कुठं गेलं का असं वाटायचं माझ्याकडे पण हे सगळं असावं. पण माझी सगळ्या इच्छा स्वामी महाराजांनी आतापर्यंत सगळ्या थोड्या का होईना पण पूर्ण होत आहेत. तर
आपण ज्यावेळेस एखादं स्वप्न बघतो की माझं असायला, त्याला वेळ असतो बरं का, खरंच मी म्हणते तसं. तर ते पण कधी ना कधीतरी ते नक्कीच पूर्ण होतात. जर तुम्ही विश्वास ठेवून जर त्या गोष्टीवरती चला, कधीतरी आयुष्यात भेटेल म्हणून जर चलत राहिलात तर नक्कीच त्या भेटत असतात. तर या प्रकारे माझी आरती वगैरे झाली, नंतर मी स्वामींना नैवेद्य दाखवला आणि ही गुरुवारची माझी पूजा होती. गुरुवारची पूजा मांडताना मी काही व्हिडिओ बनवला नाही, कारण ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला होता पूजा वगैरे कशी मांडायची. त्यामुळं मी लवकर म्हणजे नंतर मी हे करून घेतलं नाही, शूटिंग वगैरे करून घेतली नाही, व्हिडिओ केला नाही. डायरेक्ट मी तुम्हाला पूजा दाखवली या प्रकारे. परत मी म्हणजे कहाणी वगैरे वाचली, कथा वाचली, महालक्ष्मीची आरती वगैरे केली, म्हणजे महालक्ष्मीला प्रसाद वगैरे दाखवला आणि नंतर उपवास सोडला संध्याकाळी. तर या प्रकारचं आजचं माझं देवपूजाचं वगैरे सगळं रुटीन होतं. माझी देवपूजा कशी वाटते ते नक्की मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजची झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.